नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला नॉलेज पाथ या नावाप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज या चॅनलमधून देत असतो. आता आज मी तुम्हाला लग्न जुळवणे या कन्सेप्टवरनं थोडंसं माहिती सांगणार आहे. आता हल्ली लग्न जुळवणं हा फार मोठा गंभीर विषय होऊन बसलेला आहे की लग्न जुळवता अक्षरशः नाकेनऊ येतात आईवडिलांच्या. आता याच्यावरती काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की ते माझ्या लक्षात आलेत की त्यामध्ये दोन गट आहेत. एक तर पत्रिका मांडणारा गट आहे आणि दुसरं पत्रिका न मांडणारा गट आहे. असे दोन गट या विभागामध्ये आहेत. आता जे मांडणारे आहेत, पत्रिका मांडणारे जे आहेत, तर ते माझ्याकडे वारंवार पत्रिका घेऊन येत असतात, दोन्ही मुलाच्या आणि मुलींच्या. आणि त्याच्यावरनं मला विचारत असतात की हे जुळते का म्हणून सांगा. आता हे जुळते का म्हणून सांगा तर जनरली फक्त गुणमेलन वगैरे बघून लोक देऊन टाकतात की हे जुळते. त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता असते. तर आता माझ्या पद्धतीने म्हणजे मी जेव्हा बघायला जातो तर त्यावेळेला मी गुणमेलन तर बघतच असतो, पण त्याच्यानंतर त्या विवाहासंबंधी जे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे त्यांचं वैवाहिक सौख्य कसं राहील किंवा त्यांना पुत्रपौत्रम होतील की नाही, म्हणजे संतान वगैरे होईल की नाही, आणि त्यांचं एकमेकांशी बऱ्यापैकी जमेल की नाही. अगदी काही 100% जमत नाही, पण कमीत कमी 60, 65, 70% तरी जमले पाहिजे, तरच तो विवाह योग्य रीतीने पुढं कार्यान्वित होऊ शकतो. आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण पाहत असतो तर त्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येत असतात की काही वेळेला पत्रिका जुळत नाहीत, काही वेळेला पत्रिका जुळू नये, मुलगा मुलगी एकमेकांना पसंतीमध्ये अडचण येते. आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे मंगळ ग्रह. आता मंगळ ग्रहाविषयी लोकांच्या मनामध्ये एवढी प्रचंड भीती आहे की मंगळ आहे, चला मंगळिक आहे, मंगळिक आहे, म्हणजे आता माझ्या मुलीचं कसं होणार. तर आणि त्याच्यामध्ये अनेक रिजेक्शन बऱ्याच वेळेला आलेले आहे. आता माझ्याकडे एक अशीच केस झाली होती की त्यांनी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी 17-18 पत्रिका मंगळिक आहेत म्हणून रिजेक्ट केल्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं की अहो मंगळिक आहेत म्हणजे काय आहे की त्या स्थानामध्ये मंगळ आहे म्हणजे मंगळिक आहे असं आपण म्हणतो. पण त्या स्थानामध्ये समजा शनी, राहू, शुक्र यासारखे बळकट ग्रह जर त्या स्थानामध्ये असतील तर ते त्या मंगळाला प्रतिकारक होऊ शकतात. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्या 17-18 पत्रिका आणा, आपण त्याच्यामध्ये बघूयात काय होते ते. तर त्याच्यामधनं असं दिसून आले की त्यातल्या 14 का 15 पत्रिका व्यवस्थित जमल्या त्या याच्याबरोबर, आणि त्याच्यातल्या एका मुलीशी किंवा एका मुलाशी लग्न झाले. तर असे गैरसमज खूप आहेत की पत्रिकांवरनं अनेक गोष्टी अशा प्रॉब्लेमॅटिक होत आहेत. तर त्याचं थ्रू नॉलेज असणं आणि ते थ्रू नॉलेज देणं हे खूप महत्त्वाचं आहे की तो आपल्यावरती डिपेंड असतो. जे काय असतात मुलाचे आई वडील जे असतात ते किंवा मुलीचे आई वडील हे आपल्यावर डिपेंड असतं, त्यामुळे आपल्याला थ्रू नॉलेज देणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना. आता दुसरा जो गट आहे की जो मानतच नाही की पत्रिका वगैरे काही नसतं, आम्हाला आमच्या मनगटावरती आम्ही आमचं बघू काय करायचं ते. तर अशा वेळेला आम्ही सांगतो की बाबा तुम्ही पत्रिका याच्यातनं आम्ही काउन्सिलिंग करणार नाही, पण आम्ही दुसऱ्या बाजूने काउन्सिलिंग करू शकतो. तर ते कसं काय, तर बाबा बेसिक गोष्टी ज्या विवाहासाठी लागणाऱ्या आहेत तर त्या आहेत की नाही तुमच्यामध्ये, याचं आधी महत्त्वाचं गोष्ट आधी आम्ही समजावून घेत असतो त्यांच्याकडनं की काही शुक्र लेवलला प्रॉब्लेम असतात, काही ठिकाणी बायोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, काही ठिकाणी स्वभावांमध्ये अडचणी असतात. अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून सांगतो की बाबा या पत्रिका तुम्ही बघत नाही आहात, पण ह्या गोष्टी तो महत्त्वाच्या आहेत तुम्हाला बघणं. त्याशिवाय तुमची जी काही संस्था आहे, विवाह संस्था, किंवा तुमचा विवाह यशस्वी होणार नाही. तर अशा आम्ही दोन्ही बाजूने काउन्सिलिंग या गोष्टीमध्ये करत असतो. तर आता ज्या ठिकाणी पत्रिका समजा न पाडणारी माणसं तर ते मला काय एक्सप्लेनेशन सांगतात की बाबा तुम्ही इकडे अगदी 36 गुण जमतात आणि तरी पण काय वेळेला रिजेक्शन येतं किंवा तिथं घटस्फोट होतात वगैरे वगैरे, अशा गोष्टी मला सांगत असतात. तर त्यामुळे पत्रिका बघायची की नाही. तर याच्यावर माझं असं त्यांना सांगणं असं की पत्रिका आपल्याला बेस आहे, याच्यावरती 18 गुण जमले म्हणजे आपण एकमेकाला कमीत कमी याच्यामध्ये एकमेकाशी आपण क्लिअर आहोत. म्हणजे कमीत कमी 60 ते 65% जे आपले आहे की शरीराची व्यवस्था किंवा आपल्या मनाची व्यवस्था किंवा आपले जे काही संदर्भ असतात हे 60-65% जमत आहेत. हे त्या गुणमेलनाचं हे असतं.
आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा पुढच्या ज्या गोष्टी बघत असतो की बाबा तुम्हाला सुख मिळेल की नाही, विवाहाचं, संतानाचं वगैरे हा पुढचा विषय असतो. पण ज्या वेळेला पत्रिकाच बघत नाही आपण, तर त्यावेळेला मग बेसिक गोष्टी पाहायला पाहिजे की बाबा रूपरंग कसं आहे एकमेकाचं, किंवा बाकी काही बेसिक काही प्रॉब्लेम नाही ना, किंवा आजार नाही ना कोणाला काही, की काही आपल्या स्वभावांमध्येच काही बेसिक फरक नाही आहेत ना वगैरे. या सर्व गोष्टी आधी बघून घ्यायला लागतात. त्याच्यानंतर मग अडचणी येतच असतात सारख्या. म्हणजे ज्यांच्या पत्रिका बघितल्या त्यांनाही अडचणी येतात, ज्यांच्या पत्रिका नाही बघितलेल्या त्यांनाही अडचणी येत असतात. तर त्या अडचणी तर येणारच आहेत. पण आपण कुठल्या लेवलला विचार करतोय कुठल्या गोष्टीचा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पत्रिकांवरनं आपण थोडंसं त्या लेवलचा विचार करू शकतो की बाबा आपल्याला काय अडचणी येणार आहे. तर पत्रिकेमध्ये काही गोष्टी असतात. तर पत्रिका जेव्हा आम्ही बघतो तर त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये साधारण काही गोष्टी दिलेल्या असतात. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की पत्रिकेमध्ये लिहिलेल्यामध्ये तसं होणार आहे, त्याला कोणीच हे करू शकणार, ते प्रारब्ध आहे. पण आम्ही ते मान्य करतो की ते प्रारब्धच आहे. पण ते प्रारब्ध बघण्यासाठी जर का आपण काही उपासना मार्ग दिला की ह्याच्यातनं तुमचं बळ वाढेल आणि ते प्रारब्ध भोगायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही ते प्रारब्ध पटकन संपवू शकाल, तर त्यासाठी आम्ही काही उपासना मार्ग तिथे दिलेला असतो. जप असतात किंवा काही काही गोष्टी दिलेल्या असतात किंवा आयुर्वेदिक काही उपचार असतात. अशा पद्धतीने काही काही दिलेले असतात. तर त्या पद्धतीने मग ते करत असतात. तर असा हा सगळा त्याच्या मागचा मार्ग आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.